हालेलुया हालेलुया हालेलुया। करिंदर दुसरे पत्र 4:16 म्हणून आम्ही आमचे धैर्य सोडित नाही। आमचं बाहेर बाहेरून आमचं शरीर जरी क्षय पावत चाललेले तरी अंतरात्मा दिवसेंदिवस आमच्यामध्ये नवा होते। आम्ही आतून नवे बनत आहोत। कारण आमच्यावर आलेली संकटे ही तात्कालिक आहे, परंतु ही संकटे आमच्या जीवनात मोठ्या गौरवाचा भार उत्पन्न करतात। कारण आम्ही दृश्य गोष्टीकडे लक्ष लावत नाही तर अदृश्य गोष्टीकडे लक्ष लावतो। कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, परंतु अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत। या ठिकाणी संत पौल काय म्हणत आहे पहा। संत पौल म्हणतो की मात्र आम्ही परमेश्वरामध्ये राहत आहोत, आम्ही आमचं धैर्य सोडत नाही। शरीर क्षय पावत चाललेलं आहे, शरीर कमजोर पडत चाललेले आमचं। ख्रिस्तामध्ये धावून ख्रिस्ताची सेवा करताना, संकटे सोसताना, मारपीट सहन करताना आमच्या शरीरामध्ये क्षय पावत चालले, आमच्या शरीरामध्ये कमजोर होत चाललेले, पण आम्ही आतून नवे आहोत। आम्ही आतून मजबूत आहोत। का आम्ही आतून मजबूत तरुण आहोत, दिवसेंदिवस आम्ही नवे होत चाललेले आहोत। कारण आम्ही डोळ्याने दिसणाऱ्या गोष्टीकडे लक्ष लावत नाही। जे दृश्य आहे, जे दिसते त्याकडे लक्ष लावत नाही, तर जे अदृश्य आहे, जे दिसतच नाही त्या देवाच्या गोष्टीकडे आम्ही आमचं लक्ष लावतो। या ठिकाणी संत पौल म्हणतो आम्ही आतून नवे आहोत, आम्ही आतून मजबूत आहोत। तर आमचं लक्ष देवाच्या न दिसणाऱ्या गोष्टीकडे लागलेले आहे। कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहे, परंतु अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहे। आम्ही देवाच्या गोष्टीकडे लक्ष लावतो, परंतु त्या गोष्टी सार्वकालिक आहे। बघा, आपण जे आपल्याला जे दिसते, आपण जे पाहतो त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो। अनेक वेळा जे आपण पाहत आहोत ते चुकीचं असते, पण आपल्याला काही वेळा ते खरं वाटते। अगदी काही वेळा जे दिसते तसंही मात्र नसते, पण आपण तर आपल्याला तेच खरं वाटते। म्हणजे देवाच्या गोष्टी अदृश्य आहेत, ज्या या जगात देही डोळ्याने आपल्याला दिसत नाही, त्या आध्यात्मिक आहेत आणि त्याच गोष्टी सार्वकालिक आहेत। देवाच्या गोष्टी सार्वकालिक आहेत, म्हणजे अनंत कालासाठी राहणाऱ्या त्या गोष्टीकडे, म्हणजे स्वर्गीय गोष्टीकडे आपल्याला आपलं लक्ष लावायचं, ज्या भले आता आपल्याला डोळ्याने दिसत नाही, परंतु ते आहेत। इब्री लोकास 17 11 ते पहिल्या वचनात आपण पाहतो, तुमचा विश्वास वचन देशासाठी आपण हा विश्वास कसा ठेवावा? देवाच्या न दिसणाऱ्या गोष्टीवर आपला भरोसा असावा। न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची आपल्यामध्ये खात्री असावी की हा देवाच्या गोष्टी आहेत, किंवा देवाने जे म्हटलेले आहे त्या प्रकारे घडणार आहे याची खात्री बाळगली पाहिजे, भरोसा। न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री, देवाने म्हटले मी तुला रुग्ण देईन, आशीर्वाद देईन, भले आता मला दिसत नाही, पण हा देव देईल। न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री, अगोदर खात्री बाळगणं, अगोदर एक विश्वास बाळगणं जे दिसत नाही। अब्राहम देव अब्राहमाला म्हटलं उत्पत्ती 12 दे की मात्र मी तुझी निवड करतो, तुझ्या पश्चात तुझी संतती, तुझ्या मुलाबाळांना तू मात्र माझी शिकवण द्यावी म्हणे। अब्राहमाला देवाने त्याच वेळेला आशीर्वादित केले होते। अब्राहमाला मुलबाळ होते, सारा अब्राहमाची पत्नी माणस होती। अब्राहम त्यावेळी 75 वर्षाचा होता। देवाने तेव्हाच त्याला वचन दिलं होतं, उत्पत्ती 15 आणि 17 दे तुला मुलगा होईल। भले मात्र अब्राहमाला मुलबाळ नव्हतं,
आशेला जागा पण नव्हती. काय सांगते बायबल? आशेला जागा नसताही अब्रामाने धीर धरला आणि विश्वास ठेवला की ज्याने वचन दिले तो पूर्ण करण्यास समर्थ आहे. आशेला जागा पण नव्हती. असं कोणतं कारण नव्हतं की अब्राम आशा ठेवू शकेल, तरी आशा ठेवली त्याने. न दिसणाऱ्या गोष्टीवर त्यांनी भरवसा ठेवला. देवाने म्हटलंय हो, आणि मुलगा झाला जो अब्राम 100 वर्षाचा झाला. उत्पत्ती 21:31. जो तो मात्र 100 वर्षाचा, सारा 90 वर्षाची झाली तेव्हा त्यांना मुलगा झाला. बायबल सांगते खात्री बाळगा. न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री, हा परमेश्वर आहे. परमेश्वर माझ्या जीवनात करणार आहे. परमेश्वरी मला देणार आहे. अदृश्य गोष्टी, देवाच्या गोष्टी दृश्यमय अदृश्य आहेत. ज्या डोळ्याने मला दिसत नाही पण हा अनुभवता येतात. जर आपल्यामध्ये देवाविषयी विश्वास, देवाविषयी प्रेम आणि आदर असेल तर देवाच्या गोष्टी नक्की आपण अनुभवू शकणार आणि आध्यात्मिक डोळ्याने त्या पाहूही शकणार. दैहिक डोळ्याने दिसणार नाही पण आध्यात्मिक डोळ्याने दिसणार. म्हणून संत पण म्हणतो आमचं शरीर जरी क्षय पावत चालले, कमजोर होत चाललेले, तरी आम्हाला काहीच वाटत नाही आणि आतून मजबूत आहोत. कारण डोळ्याने दिसणाऱ्या गोष्टीकडे नव्हे तर ज्या डोळ्याने दिसत नाही अशा अदृश्य गोष्टीकडे आम्ही लक्ष लावतो. कारण देवाच्या अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत, टिकणाऱ्या, नष्ट होणाऱ्या, नाहीसे होणाऱ्या मिळत नाही. तर शाश्वत म्हणजे टिकणाऱ्या, अनंत काळासाठी राहणाऱ्या अशा देवाच्या गोष्टी. आणि जो मनुष्य देवाच्या गोष्टीच्या मागे लागतो, देवाच्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो, त्याला परमेश्वरापासून अनुग्रह प्राप्त होतो, त्याला प्रभूपासून आशीर्वाद मात्र मिळतो. कारण देवाच्या गोष्टी अदृश्य आहेत, दृश्य नव्हे अदृश्य. आणि ते जर पकडल्या तर आपण मजबूत राहणार. आपल्यामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य कार्य करणे. पुढे वचन काय सांगते? वचन सांगते की मात्र जसे की आपण इब्रानियोस पत्रामध्ये 11 ते 1 वचन वाचलं तर 1 ते 3 पर्यंत पाहू. विश्वास आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. विश्वासाच्या बाबतीत पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली होती. विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूपासून झाले नाही. काय सांगते बायबल? वचन सांगते विश्वास आशा धरलेल्या गोष्टीचा भरोसा, न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री. विश्वासाने आपल्याला कळते की संपूर्ण विश्व देवाने विश्वासाने निर्माण केले. ही सृष्टी बनवली आणि देवाने जे विश्व बनवलं ते दृश्य वस्तूपासून बनवलं नाही तर अदृश्य गोष्टीपासून बनवलं. देवाने जी निर्मिती केली, सृष्टी बनवली, ती दृश्य वस्तूपासून बनवली नाही. बघा कोणतंही झाड पहा, एक त्याचं रोप लावणार ते बी लावणार तेव्हा त्याचं झाड होणार. जो आपल्याला दिसते आपण एक रोप लावणार किंवा बी लावणार तेव्हा त्याचं झाड तयार होणार. पण देवाने जी झाडं बनवली बिना रोपाने, बिना बीने, अदृश्यरित्या झाड उगवून काढली. अदृश्य वस्तूने देवाने झाडे तयार केली. देवाने प्राणी, पक्षी, जीव जंतू जे निर्माण केले ते दुसऱ्या प्राण्यापासून, पक्षांपासून, जीव जंतूंपासून निर्माण केले नाही. अदृश्य रीतीने देवाने निर्माण केले. त्याला कोणी जन्म घातला नाही, ना प्राण्याने, ना पक्षाने, ना जीव जंतूने. अदृश्यरित्या देवाने निर्माण केले. दृश्य गोष्टीपासून ते झालं नाही, अदृश्य गोष्टीपासून निर्माण झालं. आदाम सुद्धा, आदामाला जन्म देणारी कोणती स्त्री नव्हती, कोणता पुरुष नव्हता. आदाम आईच्या उदरात 9 महिने राहिलाच. देवाने दृश्य नव्हे अदृश्य रीतीने आदामाला बनवले. देवाने जे काही बनवलं ते अदृश्यरित्याने बनवलं, दृश्य वस्तूने, अदृश्य गोष्टीने बनवलं. त्यांना जन्म देणारी या सृष्टीत कोणतीही वस्तू नव्हती. परमेश्वराने स्वतः त्यांना जन्म दिला. अदृश्य रीती वस्तूपासून देवाने त्यांना बनवलं, दृश्य वस्तूपासून. पहिली निर्मिती दृश्य वस्तूपासून झाली नाही तर अदृश्य वस्तूपासून झालेली, परमेश्वरापासून. जो परमेश्वर अदृश्य आहे
रचना झाली. आपल्या जगात जे जन्म घेते मनुष्य, प्राणी, पक्षी, जीवजंतू, झाडे, पाणी हे दृश्य गोष्टीपासून निर्माण होतात. पण देवाने जी सुरुवातीला सृष्टी बनवली ती अदृश्य गोष्टीपासून बनवली, दृश्य गोष्टीपासून. म्हणून बायबल सांगते की अदृश्य गोष्टी ज्या देवाच्या गोष्टी आहेत त्याकडे तुम्ही लक्ष लावा. दृश्य गोष्टीकडे लक्ष लावू नका, तर परमेश्वराच्या गोष्टीकडे लक्ष लावा ज्या सार्वकालिक आहे. आता विचार करा, आपण प्रार्थनेला आलेले आहोत, आपण प्रार्थना करतो आणि परमेश्वराकडे काही ना काही विनंती मांडतो. समज आजार बरा व्हावा म्हणून, बाळाची देणगी मिळावी म्हणून, किंवा धंदा व्यवस्थित चालावा, बोटीला मोठे मासे मिळावे, किंवा जसं की लग्न व्हावं, घरातली परिस्थितीमध्ये सुधारणा व्हावी, मुलांच्या परीक्षा संबंधात ते पास व्हावे, मुलांमध्ये सुधारणा घडावी, नवरा दारू पिते त्याची दारू सुटावी, किंवा अनेक विनंती, अनेक कारण घेऊन तुम्ही प्रभूकडे आलेले आहे. आता तुम्हाला हा विश्वास ठेवायचा आहे, मला ते दिसत नाही. आता दृश्य काय दिसते, परिस्थिती बिघडलेली आहे, पण आता अदृश्य गोष्टी विश्वास ठेवायचे जे दिसत नाही. हा, माझ्या नवऱ्याची दारू सुटलेली, हा मला बाळाची देणगी मिळालेली, कर्ज फेडलेले, धंदा व्यवस्था चालत आहे, हा एवढी मासली दिलेली, एवढे मासे मिळालेले, आजार बरा झालेले, ही बंधने तुटलेले, जे दिसत नाही पण अगोदर विश्वास ठेवतो. अदृश्य गोष्टी बायबल सांगते या अदृश्य गोष्टी ज्या सार्वकालिक आहे त्या गोष्टीवर भरोसा ठेवा. अगोदर आतमध्ये प्रथम विश्वास निर्माण करा, आपला भरोसा मजबूत करा. जे दिसत नाही, समज स्त्रियांना काही स्त्रिया बाळाच्या देणगीसाठी प्रार्थना करतात, मुलबाळ नाही, बाळ मिळत नाही, पण अदृश्य हा विचार करा, बाळ आहे, दिसते मला बाळ, परमेश्वराने मला अनुग्रह दिले, दिसत नाही म्हणे अदृश्य रूपात, पण अदृश्य रूपात पहा की हा परमेश्वराने दिलेले. ही अदृश्य गोष्ट विश्वास ठेवा, देवाने माझी विनवणी ऐकलेली आहे, देवाने मला अनुग्रह दिलेला आहे, हा परमेश्वर मला देत आहे, भले दिसत नाही पण भरोसा ठेवा, परमेश्वर आपल्या जीवनात हे पूर्ण करणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्याला अगोदरच देवावर भरोसा ठेवायचा आहे, कारण देवाच्या गोष्टी अदृश्य आहे, दृश्य नव्हे, आणि त्या सार्वकालिक आहे. इब्रानिय पत्रामध्ये 11 अध्याय 27 वचनात मोशे काय सांगते पहा, त्याने राजाच्या क्रोधाला न घेता विश्वासाने मिस्र देश सोडला, कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. काय सांगते बायबल? मोशे जो होता वचन सांगते की या राजाच्या क्रोधाला न घेता विश्वासाने त्याने मिस्र देश सोडला, आणि मात्र वचन सांगते की त्याने असा विश्वास बाळगला की जो परमेश्वर अदृश्य आहे तो जणू काही मला दिसत आहे. अदृश्य ती पाहिल्यासारखा विश्वास ठेवला मोशेने, आणि इस्रायल लोक मिस्र देशातून बाहेर पडले. हालेलुया. देवाने त्याला म्हटलं होतं मी तुम्हाला कन्नान देशात, कन्नान इथे परजीभूष अशा देशात घेऊन जाईल. तो देश अद्यापही त्याने पाहिला नव्हता, त्या देशात अद्यापही ते पोहोचले नव्हते इस्रायल लोक, किंवा मोशे पोहोचला नाही. देवाने म्हटलं होतं त्या ठिकाणी जुदा मताचे प्रभाव होते, तिथे जाऊन तुम्ही सुखी समाधानाने राहणार. अद्याप तो देश दिसत नव्हता, तो देश त्याने पाहिला पण नव्हता लोकांनी, पण देवाने म्हटलं आहे तो देश जिथे जुदा मताचे प्रभाव होते, त्या देशात मी तुम्हाला घेऊन जाणार. विश्वासाने मिस्र देश सोडला, त्याने निघाले. तो देश दिसत नाही, तो देश पाहिला नाही, दुधामधाचे प्रवाह पाहिले नाही, पण हा आहे या विश्वासाने ते निघाले आणि त्या देशात पोहोचले. मोशे त्या देशात तर नाही गेला, पण देवाने दूर तो देश मात्र मोशेला दाखवला. जेव्हा त्या ठिकाणी ते पोहोचले तेव्हा बायबल सांगते की राजाच्या क्रोधाला न भिता त्याने मिस्र देश सोडिला.
कारण जो अदृश्य आहे त्याला पाहण्यासारखे मात्र ते धीर धरत होते. आणि मोशेने तसंच धीर धरला परमेश्वराच्या बाबतीत. आणि परमेश्वराने सारे इस्रायल लोकांना अनुग्रह दिला, आशीर्वाद दिला. त्याने भरोसा ठेवला की परमेश्वर आहे आणि तो कार्य करत आहे, तो सर्व काही देणार आहे. त्यात आपला भरोसा आहे का? देवाने सांगितले मी तुला अनुग्रह देईन, देवाने सांगितले मी तुला आशीर्वादित करीन, देवाने सांगितले मी तुझ्या जीवनात चमत्कार घडवीन, मी तुझी बंधने तोडेन, मी तुला आवाज देईन, फक्त प्रतीक्षा कर. आता डोळ्याने दिसत नाही पण विश्वास आहे का? प्रभूने म्हटलेले तर प्रभू नक्की मला देईल, हा माझा विश्वास आहे. हल्ली मला डोळ्याने दिसत नाही पण ते आहे जो परमेश्वर मला देणार आहे, जो मी परमेश्वरापासून प्राप्त करणार आहे. हा भरोसा अगोदर आपण आपल्या जीवनात तयार केला पाहिजे. जेव्हा भरोसा तयार करणार तेव्हा परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, तेव्हा प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, तेव्हा प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र करणार. आपण आपला भरोसा दृढ केला पाहिजे, आपण आपला विश्वास मजबूत केला पाहिजे. म्हणून पुढे बायबल काय सांगते पहा, तिमोथेला पहिले पत्र 1:17 जो सनातन अविनाशी अदृश्य राजा असा एकच देव, त्याला सन्मान व गौरव युगाने असो आम्ही. देव कसं आहे बायबल? अदृश्य. बायबल कसं देव कसं आहे? अदृश्य. जो सनातन आहे, जो राजा आहे तो अदृश्य. ज्याला कोणी मनुष्य पाहू शकत नाही असा तेजस्वी प्रकाशात राहणारा परमेश्वर आहे, जो अदृश्य परमेश्वर आहे. पण हा भरोसा म्हणून देव आहे, हवा दिसत नाही पण विश्वास आहे, हवा आहे. हवा दिसते का आपल्याला? नाही दिसत पण विश्वास आहे की नाही? हवा आहे. हव्याला अनुभवतो आपण, हवा दिसत नाही पण विश्वास आहे, हवा आहे कारण हवेचा अनुभव होतो. तसं परमेश्वर अदृश्य आहे पण विश्वास आहे की परमेश्वर आहे, दिसत नाही पण आहे, अनुभवतो आपण परमेश्वराला. देव पिता अदृश्य परमेश्वर आहे आणि तो आपल्या जीवनात कार्य करतो. म्हणून या जगाच्या दृश्य गोष्टीकडे नव्हे तर देवाच्या ज्या अदृश्य गोष्टी आहेत त्याकडे आपल्याला आपली दृष्टी लावायची. देवाच्या गोष्टीकडे मात्र आपल्याला दृष्टी लावायची, ज्याद्वारे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देईल आणि प्रभू आपल्याला आशीर्वादित करेल. हालेलुया. आपल्या जीवनातली सर्व बंधने प्रभू मात्र तोडेल. पुढे सांगते रोमकरास पत्र 1:20 कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहे, अशासाठी की त्यांना कसलीही सबल राहू नये. काय सांगते बायबल? वचन सांगते कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे परमेश्वर पित्याचे सनातन सामर्थ्य व देवपण निर्मिलेल्या पदार्थावरून आपल्याला ज्ञात होते. आपल्याला समजते देवाचं अदृश्य ज्ञान किंवा देवाचं अदृश्य देवीपण किंवा देवाचं सामर्थ्य जे दिसत नाही पण ज्ञात होते. कसं ज्ञात होते पहा की देवाने किती मोठा डोंगर बनवलाय, म्हणजे देव किती महान आहे, किती मोठा समुद्र आहे, किती देव महान आहे. देवाने एवढा मोठा समुद्र बनवलाय. ज्ञान दिसते की नाही देवाचं? किंवा देवाचा देवीपण दिसते की नाही? देवाचं सामर्थ्य आपण अनुभवतो. देवाने किती सुंदर पक्षी बनवल्या, जो देव किती सुंदर आहे. देवाने कशी कशी प्राणी बनवल्या. ही जे दृश्य गोष्टी ज्या पाहतो, जे डोळ्याने दिसणारे पदार्थ वस्तू गोष्टी त्यावरून ज्ञात होते की देव किती महान आहे, जो दिसत नाही. पण हल्ली दिसणाऱ्या गोष्टीवरून आपल्याला ज्ञात होते की जो दिसत नाही तो किती महान, किंवा त्याचं सामर्थ्य किती महान, त्याचा देवीपण किती महान. हे कुठून कळते आपल्याला? जो अदृश्य परमेश्वर त्या परमेश्वराच्या गोष्टी निर्मितीपासून कळतात आपल्याला की देवाने किती सुंदर बनवले, किती गोष्टी सुंदर मोठ्या बनवलेल्या आहेत. देव किती महान असणार, देव किती महान आहे. त्याने सूर्य बनवला, चंद्र बनवला, तारे बनवले, त्याने बनवले, तो किती महान आहे. सूर्य तेजस्वी त्याच्याकडे पाहू शकत नाही पण तो
हे त्याच्या निर्मितीवरून आपल्याला ज्ञात होते. त्याच्या निर्मितीवरून आपल्याला कळते की त्याचं अदृश्य सामर्थ्य किती महान आहे. हालेलुया. पुढे वचन ते असते पहा, कळसे करास पत्रामध्ये 1 अध्यायामध्ये 15 ते 18 वचनापर्यंत त्या ठिकाणी वचन आपल्याला काही गोष्टी शिकवतो. वचन ते असते पहा, तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. तो सर्व उत्पत्ती ज्येष्ठ आहे. कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. तो शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. काय सांगते बायबल? प्रभू येशू अदृश्य देवाचा प्रतिरूप आहे. देव दिसत नाही पण त्याचा प्रतिरूप येशू आहे. या सृष्टी दृश्य अदृश्य जे काही निर्माण झालं ते येशू पासून झालेलं आहे. प्रभू पासून. जे दिसते नाही दिसत ते येशू पासून निर्माण झालेले आहे. सृष्टीची सारी निर्मिती परमेश्वर पित्याने प्रभू येशूच्या द्वारे निर्माण केलेली आहे. पित्याने प्रभू येशूद्वारे सर्व घडून आणलेले. सर्व दृश्य अदृश्य येशू पासून. कारण येशू स्वतः अदृश्य पित्याचं प्रतिरूप आहे. देवाचं प्रतिरूप. ज्या पित्याला कोणी पाहिलं नाही त्याचं रूप येशू आहे. म्हणून सर्व काही प्रभू येशू मध्ये. जो प्रभूवर भरोसा ठेवतो, प्रभूवर विश्वास ठेवतो, त्याला प्रभूपासून सर्व गोष्टी प्राप्त होतात. त्याला प्रभूपासून सर्व अनुग्रह प्राप्त होतो. सर्व आशीर्वाद मात्र त्या व्यक्तीला मिळतो. म्हणून देवाच्या गोष्टी आपल्याला दृश्य स्वरूपाने नव्हे अदृश्य स्वरूपाने मिळणार. लूक या पुस्तकामध्ये 11:20 ते 21 वचना, देवाचं राज्य दृश्य स्वरूपात येत नाही. काय सांगते वचन? देवाच्या ज्या गोष्टी, देवाचं जे राज्य आहे किंवा प्रभू येशूचे येणार आहे आपल्याला स्वर्गाच्या राज्यात नेण्यासाठी, त्या सर्व गोष्टी दृश्य स्वरूपात नाही. काय सांगते? देवाचं राज्य केव्हा येईल अशा परुषाने विचारले असता त्याने त्या सूत्र दिले, देवाचे राज्य दृश्य स्वरूपात येत नाही. पहा ते येते किंवा तेथे असे म्हणणार नाही, कारण पहा देवाचे राज्य तुमच्या मध्ये आहे. वचन प्रभू म्हणतो देवाचं राज्य दृश्य स्वरूपात नाही अदृश्य स्वरूपात आहे. जे आपल्या मध्ये देवाने पडले पण आपल्याला दिसत नाही. आपल्यामध्ये जर आपण येशूचा अनुभव घेणार, प्रभूमध्ये वाढणार, त्याचे नियम पाळणार, त्याच्या शिकवणीप्रमाणे चालणार, तर जणू काय आपण स्वर्गातच आहोत, देवाच्या राज्यातच आहोत. नीतिमान पवित्र धार्मिक त्याच्या आज्ञा पाळतो तर आपण नीतिमान धार्मिक सुरक्षित आहोत आणि आशीर्वादित आहोत. देवाच्या राज्यातच आहोत. साधू सुंदर सिंग काय म्हटलं होतं, ना मी स्वर्ग मागत ना जगातल्या कोणती वस्तू मागत. प्रभू येशू मी तुला मागतो कारण जिथे तू आहे तिथेच तर स्वर्ग आहे, तिथेच तर सर्व गोष्टी आहेत. जो येशू मध्ये आहे त्याच्याकडे स्वर्ग आहे, त्याच्याकडे देवाचं राज्य आहे. जो प्रभूचे नियम पाळतो, प्रभूच्या आज्ञा पाळतो, प्रभूच्या शिकवणीप्रमाणे चालतो, त्याच्यामध्ये देवाचं राज्य अदृश्यरित्या कार्य करत आहे. तो देवाच्या सहवासात, देवाच्या सानिध्यात धार्मिक आणि पवित्र मनुष्य आहे. तो देवाबरोबर आहे आणि देव त्याच्या बरोबर आहे. म्हणून देवाचं राज्य दृश्य स्वरूपात येत नाही, ते अदृश्य आहे आणि ते देवाने आपल्यामध्ये ठेवलेले आहे. आपण देवाचे नियम पाळणार, आज्ञा पाळणार, प्रभूच्या मार्गात चालणार, प्रभूच्या वचनात चालणार, तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. म्हणून डोळ्याने दिसणाऱ्या गोष्टी, जगाच्या दृश्य गोष्टीच्या मागे लागू नका. देवाच्या ज्या दृश्य गोष्टी आहेत त्याच्यावर भरोसा ठेवा, कारण त्या सार्वकालिक आहे, त्या अनंतकालिक आहे आणि त्याच आपल्याला जीवन देणार आहे. आणि देवाने आपल्याला वचन दिले, मी तुला देईन, तर विश्वास ठेवा. भले दिसत नाही पण आहे असा विश्वास बाळगा, कारण ते मिळणार आहे. कारण ते प्रभू येशू आपल्याला देणार आहे, तो अनुग्रह प्रभू आपल्याला देणार आहे. त्यासाठी आपला विश्वास मजबूत पाहिजे, प्रभूवर आपण दृढ विश्वास ठेवला पाहिजे, तरच प्रभूच्या अनुग्रहाने आणि कृपेने आपण भरले जाणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.